रांगोळी तर रोज काढायची आहे, पण कोणती बरं काढावी हे सुचत नाही. तर त्यासाठी बघा मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक प्लसचं चिन्ह मी काढून घेतलेलं आहे आणि 2 रेषांवरती आपण 3-3 पानं काढून घेणार आहोत. पानांप्रमाणे आकार काढणार आहोत किंवा 3 पाकळ्यांचं फूल असतं ना, त्याप्रमाणे एक आकार काढून घेणार आहोत. आता जे मध्ये रिकामी जागा आहे बघा, तिथे मी डॉट देऊन घेतलेले आहेत जांभळ्या रंगाने आणि थोडासा आपण फुलाचा आकार त्याला देणार आहोत. काडीच्या मदतीने मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत डॉट आणि मध्ये थोडा ऑरेंज रंग भरून घेतलेला आहे. एक छोटंसं फूल तयार करून घेतलं आहे बघा आणि दुसरी जी आपली प्लसची रेष आहे त्यावरती पुन्हा रेषा मारून घेतलेल्या आहेत. तर एक फांद्यांप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे बघा आणि वरती डॉट देऊन घेतलेले आहेत. आता मधल्या रेषेवरती एक छोटंसं डॉट देऊन आपण एक 3 पाकळ्यांचं छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. त्यामध्ये थोडासा फुलांमध्ये पिवळा रंग भरायचा आहे. निळ्या रंगाचा एक डॉट दिला आहे बघा. आता जी आपण पानं काढलेली आहेत त्यामध्ये थोडासा ऑरेंज आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत. पानांप्रमाणे किंवा हे एक फूल आहे बघा, हे फुलाप्रमाणे हे एक आकार आहे बघा. मी दोनही बाजूला जे आपण पानांप्रमाणे फूल काढलेलं आहे त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे. आता मध्ये मध्ये आपण रेषा मारून घेणार आहोत आणि एक पानांचं लूक देणार आहोत बघा. थोडंसं हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत, लांब असे डॉट देऊन काडीच्या मदतीने थोडा पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी, रोजची काढण्यासाठी अगदी पटकन होणारी आहे. तर सर्वच जे डॉट आहेत त्यांना आपण आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे सफेद रंगाने आपण थोडेसे डॉट देऊन घेतलेले आहेत आणि फुलांमध्येही तोऱ्याप्रमाणे थोडासा आकार काढून घेतलेला आहे. फायनल लुक रांगोळीसुद्धा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे, एक छोटीशी एक फुलांची रांगोळी आहे बघा. तर थोड्याशा फांद्या मी काढून घेतलेल्या आहेत, फांद्यांचे आकार काढलेले आहेत. डार्क हिरवा रंग वापरायचा आहे आणि त्याने फांद्यांचे आकार काढून घ्यायचे आहेत. आता आपण सफेद डॉट देऊनच फुलं काढून घेणार आहोत बघा. प्रत्येक रेषेवरती मी सफेद डॉट देऊन काडीच्या मदतीने फुलांचा आकार तयार करून घेतलेला आहे. बघा सर्वच रेषांवरती छोटे छोटे फुलं तयार करून घ्यायचे आहेत. सफेद रंगानेच काढलेले आहेत बघा. काही वेगळे ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही, काडीच्या मदतीने ही फुलं तयार करून घ्यायची आहेत. खालच्या बाजूला थोडासा देठाप्रमाणे आकार काढायचा आहे, मध्ये एक जांभळा डॉट द्यायचा आहे. थोडासा पिवळ्या रंगाच्या रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा, त्यामुळे फूल आणखी सुंदर दिसतं. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही फुलं काढण्याची. बघा सर्वच रेषांवरती आपण एकाच प्रकारची फुलं काढून घेणार आहोत. मी सर्वच रेषांवरती फुलं काढून घेतलेली आहेत बघा. खालच्या ज्या रेषा आहेत त्यावरती 3-3 डॉट देऊन फुलं काढलेली आहेत. तर खालच्या रेषांवरती एक एक डॉट देऊन कळीप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. आता सर्वच रेषांवरती पानं काढून घ्यायची आहेत बघा. छोटी छोटी पानं मी काढून घेतलेली आहेत. जिथे रिकामी जागा दिसते तिथे पानं काढायची आहेत किंवा कळ्या काढायच्या आहेत बघा. सर्वच रेषांवरती मी पानं काढून घेतलेले आहेत हिरव्या रंगाने. थोडा थोडा आपण रंग भरून घेणार आहोत या पानांमध्ये. डार्क लाईट असं करून रंग भरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की ही रांगोळी काढून बघा आणि सानवी आर्ट या चॅनलला नक्की एकदा भेट द्या. अगदी छान छान रांगोळ्या टाकत असते बघा मी.
छोट्या छोट्या रांगोळ्या असतात, नक्की तुम्हाला आवडेल ती रांगोळी नक्की दरवाजासमोर काढून बघा. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. इथे ही फुलांचीच रांगोळी मी काढलेली आहे. आता 3-3 पाकळ्यांचं फूल काढून खालच्या बाजूला थोडासा देठाप्रमाणे आकार करून घ्यायचा आहे. सफेद रंगानेच काढलेला आहे, काही वेगळा रंग वापरलेला नाही. रोजची रांगोळी आहे तर अगदी थोडेसे रंग वापरलेले आहेत बघा. तर तो पानं फुलं अशा प्रकारची ही रांगोळी आहे. पाना फुलांच्या तुम्हाला जर रांगोळ्या आवडत असतील तर तुमच्यासाठी ही रांगोळी अगदी खास आहे. पिवळा रंग भरून घेतलेला आहे बघा. सर्वच फुलांमध्ये पिवळा रंग भरायचा आहे आणि खालच्या बाजूला थोडासा देठाचा आकार आपल्याला देऊन त्यामध्ये तो निळा रंग भरलेला आहे बघा मी. त्यामुळे फूल आणखी सुंदर दिसतं. सर्वच फुलांमध्ये रंग भरून घ्यायचा आहे. आता एकच रंग मी या फुलांमध्ये भरलेला आहे. आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढू शकता. अगदी सोपी आहे बघा. पानांमध्ये थोडा थोडा हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. आता व्हिडिओ थोडासा स्लो ठेवलेला आहे. खूप साऱ्या ताईंची कमेंट येते की तुम्ही खूप फास्ट व्हिडिओ ठेवता, मला कळत नाही कशी डिझाईन काढलेली आहे. तर त्यासाठी व्हिडिओ थोडासा मी स्लो ठेवलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता फायनल लुक रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. तर जिथे रिकामी जागा दिसतील तिथे आपण डॉट देऊन घेतलेले आहेत. अगदी छोटीशी फांदी असते ना फुलांची, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. आता फुलांच्या वरच्या बाजूला एक तुऱ्याप्रमाणे किंवा फांदीप्रमाणे आकार कळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा. थोड्याशा कळ्यांप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तीसुद्धा फुलांचीच आहे बघा. आता इथे ज्या शेवटच्या 3 रांगोळ्या आहेत त्या फ्री हँड रांगोळ्या किंवा फुलांच्या रांगोळ्या, पाना फुलांच्या रांगोळ्या असतात ना, त्याप्रमाणे मी काढलेल्या आहेत. तर शेवटची जी रांगोळी आहे तिथे बघा एक तुऱ्याप्रमाणे आकार काढलेला आहे आणि एक मोठं फूल काढून घेणार आहोत आपण. 3 पाकळ्यांचं फूल काढायचं आहे एका बाजूला आणि एका बाजूला एक गोल आकार काढून घ्यायचा आहे तुऱ्याप्रमाणे. तर वरती एक पान काढून घेतलं आहे बघा. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे. तर जास्त काही वेळ नसतो आपल्याला, रोजची रांगोळी काढायची असते तर पटकन घेतले 2-3 रंगाचे डबे आणि रांगोळी काढून घेतली. अगदी सुंदर दिसते बघा. जेव्हा आपण फायनल लुक बघतो तेव्हा रांगोळीचं अगदी सुंदर दिसतं. आता खूप साऱ्या ताईंची कमेंट येते की कुठे वेळ असतो रांगोळी काढायला. तर कसं असतं माहिती आहे, आपल्याला रांगोळी काढण्यापेक्षा रांगोळीचे डबे शोधाशोध करा, घ्या आणि काढा, याचं टेन्शन जास्त असतं. तर त्यासाठी काय करायचं आहे, अगदी एक जागा फिक्स करायची आहे. आपलं मंदिर असतं तिथे कुठेतरी, जसं की रोजचं आपण मसाल्याचे डबे कसे ठेवतो की आपल्याला लगेच सापडतात, त्याप्रमाणे एक जागा करायची आहे रांगोळीचे डबे ठेवण्यासाठी. जसे बाजारामध्ये प्लास्टिकचे डबे मिळतात बघा, प्लास्टिकचे जसे मसाल्याचे आपला डबा असतो ना त्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये अगदी 4-5 रंग भरून घ्यायचे आहेत. सफेद रंगसुद्धा, सफेद रांगोळी त्यामध्येच ठेवायची आहे. त्यामुळे काय होतं, अगदी पटकन आपण डबा घेतला आणि रांगोळी काढून घेतली. अगदी छोटीशी रांगोळी रोज काढली तर आपलं एक मन प्रसन्न होतं बघा आणि जाणाऱ्या येणाऱ्यासुद्धा अगदी प्रसन्न वाटत असतं. आपल्या घरात तुम्ही एक काढून बघा, घरातले सदस्यसुद्धा अगदी सकाळी सकाळी तुम्ही जर रांगोळी काढली तर अगदी सुंदर वाटतं बघा. 2 फुलं ठेवली रांगोळी काढून. आता तुळशीसमोर किंवा देवासमोर कुठेतरी आपण एक छोटीशी रांगोळी दरवाजासमोर काढली तर आपला दिवससुद्धा अगदी प्रसन्न जात असतो बघा. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. एकदा माझ्या चॅनलला सान्वी आर्ट 1 या चॅनलला नक्की भेट द्या. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 रांगोळ्या असतात. नक्की बघा आणि छोटीशी का होईना रांगोळी नक्की काढून बघा. तुम्हाला जी रांगोळी आवडते ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. तुम्हाला कोणती रांगोळी आवडली किंवा कोणती रांगोळी आवडली नाही हे सुद्धा तुम्ही मला अगदी कमेंट करून सांगू शकता. किंवा तुमच्या कोणत्या कल्पनेमध्ये कोणत्या वेगळ्या रांगोळ्या असेल त्यासुद्धा सांगू शकतात. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.